आता हा जो इन्सर्ट टॅब आहे आपला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आहेत. त्यातला पहिला ग्रुप कुठला पाहिजे आपल्याला? पेजेस. इन्सर्ट या शब्दाचा अर्थ आहे काहीतरी नवीन आपण त्यात इन्सर्ट करणं. ठीक आहे. मग आता ह्या पेजेसच्या संदर्भातल्याच ह्या कमांड आहे. यातली जी कव्हर पेज कमांड आहे, या कव्हर पेज वरती क्लिक केलं तर तुम्हाला काहीतरी डिझाईन असणारे पेजेस दिसत आहेत. बरोबर. आता याचा अर्थ काय? जर तुम्हाला एखादं असं पेज तयार करायचे की जे डिझाईनशी रिलेटेड आहे, की ज्याच्या मदतीनं आपल्याला कुठल्याही प्रकारचं डिझाईन लेआउट असणारं पेज तयार करायचं, तर त्यावेळी तुम्ही कुठली कमांड वापरायची? ही कव्हर पेज कमांड वापरायची. ठीक आहे. आणि याचा उपयोग कुठे होतो? तर आपल्याला बऱ्याच वेळा प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा अशी काहीतरी कामं करावी लागतात. त्याचं जे पहिलं पेज असतं प्रोजेक्ट रिपोर्ट, ते जरा थोडं ग्राफिक्सशी रिलेटेड असतं. तसं काही करायचं असेल तर आपण ही कमांड वापरू शकतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपली, समजा मी मोशन हे कव्हर पेज वरती क्लिक करतो. यावर क्लिक केलं की काय झालं पहा, की ते डायरेक्ट त्या कव्हर पेजशी रिलेटेड डिझाईन इथं तयार करतात. ठीक आहे. म्हणजे समजा मला मेट्रोच्या प्रोजेक्टवरती काहीतरी काम करायचंय किंवा त्या पद्धतीचं प्रोजेक्ट बनवायचं, तर हे जे पहिलं पेज आहे हे डिझाईन करत बसायची गरज आपल्याला नाही. ऑलरेडी आपल्याला रेडीमेड डायरेक्ट डिझाईन मिळू शकतं. मग आता इथे आपलं काम काय राहिलं? इथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंटला ते काही टायटल द्यायचंय, ते टायटल देऊ शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी दिलं प्रोजेक्ट ऑन मेट्रो. इथं इयर पाहिजे, ते इयर आपण देऊ शकतो जे काय आहे ते 2026. त्यानंतर खाली डिटेल, आपलं जे स्वतःचं नाव वगैरे पण इथे आपल्याला ऑटोमॅटिकली इथं कंपनी नेम वगैरे डिटेल टाकून आपलं पेज तयार होतं. म्हणजे असं डिझाईन असणारं पेज लगेच एका कमांडच्या मदतीने तयार करू शकतो आपण. कुठली कमांड आहे? कव्हर पेज. त्याच्यामध्ये खूप सारे पेजेस आहेत ऑलरेडी तयार. याच्यापेक्षा वेगळे पाहिजे तर तुम्ही office.com वरही डायरेक्ट घेऊ शकता. मोर कव्हर पेजेस फ्रॉम office.com नावाची वेबसाईट आहे. जे आपण मायक्रोसॉफ्टचं जे सॉफ्टवेअर वापरतोय ते इथं ऑफिशियल पोर्टल येते office.com. त्याच्यावरून तुम्ही ते डायरेक्ट डाउनलोड करून सुद्धा घेऊ शकता, नेट कनेक्टिव्हिटी तुमची असेल तर. आता हे जे कव्हर पेज आपल्याला मिळाले, या कव्हर पेजला आपण असंच्या असंच वापरलं पाहिजे असं काही बंधन नाहीये. या कव्हर पेजला आपण नंतर चेंजेस सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतो, अपडेट पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं प्रोजेक्ट ऑन मेट्रो हे जे लिहिलंय, हे जे ब्लॅक लिहिलंय इथं ऑलरेडी व्हाईट मध्ये, हे नाही पाहिजे. मला जरा वेगळा कलर पाहिजे. म्हणजे याला आपल्याला फॉर्मॅट पण करता येतं, चेंज पण करता येतं. जर आपल्याला वाटलं की याचा कलर चेंज करायचा आहे, कलर चेंज करून याचं फॉन्टचा पण टेक्स्ट पण चेंज करायचं, तर काय करायचं? याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे सेफ फॉर्मॅट नावाची कमांड तुम्हाला ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट झालेली दिसेल. ठीक आहे. त्या सेफ फॉर्मॅट वरती क्लिक केलं की इथे तुम्हाला सेफ फिल म्हणून कमांड दिसेल, की जे ऑलरेडी आपण गेल्या वेळेस आय कार्ड बनवताना या सगळ्या कमांड्स पाहिलेल्याच आहेत. इथे जा, तुम्हाला याचा जो कलर हवा असेल त्या कलरवरती जाऊन जस्ट क्लिक करा. ऑटोमॅटिक काय झालं? त्याचं डिझाईन चेंज झालं, की सॉरी त्याचा कलर चेंज झाला. किंवा मला वाटलं याचं चेंज करायचंय किंवा अक्षरांचं करायचंय, जे काही तुम्हाला करायचं असेल जे सिलेक्ट करा. त्याच्याशी रिलेटेड जी कमांड आहे ती कमांड तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी अशा पद्धतीने वापरू शकता. लक्षात आलं? अशा पद्धतीने तुम्हाला कव्हर पेज डिझाईन करायचं असेल, आणि याचा बेनिफिट काय होतो? आपला वेळ वाचतो, ऑलरेडी रेडीमेड डिझाईन्स पण आपल्याला मिळतं, आणि याच्यामध्ये पाहिजे नंतर तर आपल्याला चेंज पण करता येतात. असं डिझाईनचं पेज जर तयार करायचं असेल तर तुम्ही इन्सर्ट मधली कोणती कमांड वापरायची? कव्हर पेज. याचा उपयोग कुठं करायचा? लक्षात आलंय? त्याच्यानंतर पुढची कमांड आहे ब्लँक पेज आणि पेज ब्रेक. आता त्या कमांड मध्ये दोन्हीमध्ये अर्थ आहे बा. ब्लँक पेज म्हणजेच काय? रिकामं पेज. ब्लँक म्हणजे रिकामं. वर्ड मध्ये आपल्याला ज्या वेळेस एकाच फाईलमध्ये खूप सारे पेजेस तयार करून हवे असतात. कधी लागतात खूप सारे पेजेस? जर आपल्याला खूप मोठी फाईल बनवायची असेल तर सगळं काही डॉक्युमेंट आपण एकाच पेजवरती नाही बनवू शकत आहे. अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल? अनेक पेजेसची गरज लागेल. मग अनेक पेजेसची गरज जर लागली तर त्यावेळेस आपल्याला आपल्या फाईलमध्ये असणाऱ्या पेजेसची संख्या वाढवता आली पाहिजे. जर पेजेसची संख्या वाढवायची असेल तर त्यावेळेस मग कोणती कमांड वापरायची? इथे ब्लँक पेज, तेही रिकामं पेज. मग आता याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली ही आहे की तुम्ही जी सध्या फाईल ओपन केली त्याच्यात किती पेजेस आहेत, अजून तुम्हाला किती पेजेस लागतील हेही तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग आपल्या फाईलमध्ये सध्या किती पेजेस आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथे सर्वात खाली हा स्टेटस बार असतो. जिथे मी माऊस पॉइंटर आता फिरवतोय ना, याला स्टेटस बार म्हणतात. इथं सरळ लिहिलेलं आहे पहा, पेज 1 of 2. याचा अर्थ असा आहे, यात जी आता आपण फाईल ओपन केली या फाईलमध्ये टोटल 2 पेजेस आहेत आणि कर्सर आपलं पहिल्या पेजवर आहे. 1 of 2 याचा अर्थ काय? कर्सर पहिल्या पेजवर आहे पण पेजेसची टोटल संख्या
2 आहे. ठीक आहे. आता हीच पेजेसची संख्या मला अजून वाढवायची. तर ज्यावेळेस तुम्ही ब्लँक पेज कमांड वापरता त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला कुठनं पेज वाढवायचंय तिथं कर्सर घ्यायचा. तुम्ही भलतीकडेच घेतला तर तिथं ते ब्लँक पेज ऍड होईल, हे लक्षात ठेवा. जर आपल्याला पेज जे डॉक्युमेंट आहे त्याच्या शेवटी पाहिजे असेल तर कर्सर शेवटी घ्या आणि ते जाऊन फक्त ब्लँक पेजवरती क्लिक करा. ब्लँक पेजवरती क्लिक केलं की आता स्टेटस बारकडे लक्ष द्या. काय झालं? 3 of 3 दिसायला लागलं. म्हणजे काय झालं? टोटल 3 पेजेस झाले, कर्सर पण तुमचा तिसऱ्या पेजवर. इथं जरी तुम्हाला पूर्ण पेज इथे दिसत नाहीये तरी पण तुम्हाला स्टेटस बारवर लगेच आयडेंटिफाय करता येतं की तुमच्याकडे नंबर ऑफ पेजेस किती आहेत आणि तुम्ही सध्या कुठं आहात. ठीक आहे. असे कितीही पेजेस आपल्याला फाईलमध्ये इन्सर्ट करता येतात. आता मी तुम्हाला टास्क देतो, एका वर्डच्या फाईलमध्ये किती पेजेस आपण इन्सर्ट करू शकतो हे तुम्ही शोधायचं आणि मला पुढच्या वेळेस सांगायचं. किमान हे छोट्या प्रश्नाचं तरी उत्तर तुम्ही पुढच्या वेळेस द्याल अशी अपेक्षा आहे. तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा. वर्डमध्ये एका फाईलमध्ये आपण किती पेजेस इन्सर्ट करू शकतो त्याची संख्या तुम्हाला शोधायची. काय करायला सांगितलं मी तुम्हाला? एका फाईलमध्ये एकूण किती पेजेस आहेत त्या पेजेसची काय करायची, किती पेजेस करू शकतो त्या पेजेसची संख्या तुम्हाला शोधायची. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथे 4 पेजेस करून दाखवलेत, पण याच्यापेक्षा जास्त करता येतात, कमी करता येतात, काय तुम्ही तुमच्या लेवलवरती शोधा जरा थोडंसं. त्या कमांडचा अर्थ लक्षात आला? त्याच्यानंतर आहे पेज ब्रेक. आता पेज ब्रेक या कमांडचा अर्थ सुद्धा त्या कमांडमध्येच आहे. पेज आणि ब्रेक. ब्रेक करणं म्हणजे काय करणं? कट करणं. ठीक आहे, ब्रेक करणं. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी अशा पद्धतीनं डेटा तयार केलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करतो, याला मी रेड कलर करतो म्हणजे आपल्या अजून जरा तुम्हाला समजायला लक्षात येईल. ठीक आहे. आता मला सांगा आपल्या फाईलमध्ये एकूण किती पेजेस आहेत? 1 पेज आहे. कर्सर कोणत्या पेजवर आहे? आता पेज एकच आहे म्हणलं, दुसऱ्या पेजवर कर्सर जायचा काही संबंधच नाही. तरी पण विचार करायला लागले काय खरंच कितव्या पेजवर गेला बाबा कर्सर. लक्ष ठेवा जरा. आता हे जे पेज आहे आपलं, या पेजवरती आपण ब्लॅक आणि रेड कलर मुद्दाम म्हणून तुम्हाला कळावं म्हणून सेपरेट केलेलं आहे. ठीक आहे. आता मला असं सिनेरिओ आहे की मला ब्लॅक पेज मध्ये जे टेक्स्ट आहे ब्लॅक कलर मधलं ते एका पेजवर ठेवायचंय आणि रेड कलर मधलं जे टेक्स्ट आहे ते डायरेक्ट मला दुसऱ्या पेजवरती घ्यायचंय. ठीक आहे. तू कडी लावून परत आला का मोकळच ठेवून आला? काय तो मला खायची काळजी बाबा. ठीक आहे. आता इथे रेड कलर आणि ब्लॅक कलर मधलं टेक्स्ट आहे, तर मला इथं काय करायचंय की हे जे रेड कलर मधलं टेक्स्ट आहे हे पुढच्या पेजवर घ्यायचं. करताना मी काय केलंय? एकाच पेजवरती घेतले. बरोबर. मग अशा वेळी काय करायचं, जिथनं तुम्हाला नवीन पेजवरती डेटा शिफ्ट करायचे त्याच्या सुरुवातीला कर्सर घ्यायचा. इथे कर्सरची पोझिशन फार महत्वाची. तुम्ही कर्सर जर भलतीकडे ठेवून कमांड वापरली तर तुमचं काम होणार नाहीये. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम समजावं म्हणून 2 कलर मध्ये इथे हे केलेलं आहे. आता इथून मला पुढचं कलर पुढच्या याच्यावर पाहिजे म्हणून त्याच्या सुरुवातीला कर्सर घेतला. सुरुवातीला कर्सर घ्यायचा म्हणजे काय करायचं, जायचं आणि फक्त जाऊन क्लिक करायचं. ठीक आहे. काय अवघड गोष्ट नाहीये ती. तिथे गेल्यानंतर तुम्हाला इन्सर्ट मध्ये जायचं आणि कमांड सफर वापरायची पेज ब्रेक. ऑटोमॅटिक काय झालं, माझं टेक्स्ट दुसऱ्या पेजवरती शिफ्ट झालं. झालं की नाही झालं? कशावरून? पेज ब्रेक कमांड वापरली इथपर्यंत ठीक आहे, पण कमांडने काम केलं का नाही ते कसं कळणार आपल्याला? तर ते इथं आपल्याला स्टेटस बारकडे कळणार. आपला कर्सर सध्या कुठल्या पेजवर आहे? 2 पेजेस दिसत आहेत तुम्हाला. पहिले एकच होतं, आता 2 पेज झाले. कर्सर पण दुसऱ्या पेजवरती गेला आणि लाल कलरचं टेक्स्ट किती नंबरच्या पेजवर आहे? 2 नंबरच्या पेजवर. ब्लॅक कलरचं टेक्स्ट किती नंबरच्या पेजवर आहे? 1 नंबरच्या पेजवर. म्हणजे जरी तुम्ही एकाच पेजवरती डेटा घेतलेला असला आणि जर तुम्हाला वाटलं ते परत सेपरेट करायचंय तर तुम्ही कोणती कमांड वापरून करू शकता? पेज ब्रेक. अतिशय सोप्या कमांड आहेत तिन्ही पण. पेज ब्रेकचा फक्त शॉर्टकट तुम्हाला सांगून ठेवतो की जो याच्यामध्ये तुम्हाला वर्डमध्ये दिसणार नाही, पण आपल्याला काम करण्यासाठी बऱ्याच वेळा उपयुक्त आहे. प्रत्येक वेळेस तिथं कर्सर घ्या, इन्सर्ट मध्ये जा, पेज ब्रेक करा हे करत बसायची गरज नाही. जिथं पाहिजे तिथं जाऊन फक्त जस्ट क्लिक करा, कंट्रोल आणि एंटर दाबला की पेज ब्रेक होतो. कंट्रोल दाबून एंटर की प्रेस करायची. कंट्रोल आणि एंटर केलं की ऑटोमॅटिक पेज ब्रेक झाला. कर्सर आपला बरोबर इथे आला पहा. आता मला असं वाटलं की इथून पुढे
हे टेक्स्ट आहे, हे पण मला पुढच्या पेजवर पाहिजे, तिसऱ्या पेजवर पाहिजे. तर मी इथे येणार, कंट्रोल की प्रेस करणार, एंटर मारणार, माझं पेज ब्रेक होणार. टोटल किती पेज झाले आता? 3 पेज झाले. ठीक आहे. आणि फक्त पॅरेग्राफच्या तिथूनच काही करता येतं बरं का आपल्याला. तुम्ही कुठेही, तुम्ही इथं जरी कर्सर घेतला आणि पेज ब्रेक केलं तरी ते तिथून पुढे येणार आहे. नाही तर परत डोक्यात ठेवाल की सुरुवातीच्या टेक्स्ट पासून होतात. नको ते शोध लावायला आपण एक्सपर्ट आहेत. फक्त कर्सरच्या पोझिशनवरती ते डिपेंड आहे, हे मात्र लक्षात राहू द्या. ठीक आहे. समजल्या या तिन्ही कमांड?